सो हाय हॅलो नमस्कार, मी विद्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि यामध्ये मी सुरुवातीला ज्वेलरी कलेक्शन घेऊन येत आहे, ज्यामध्ये मी ब्लॅक मेटल ज्वेलरी ज्या माझ्याजवळ आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे. सो फर्स्ट हा आहे माझ्याकडे एक पहिला हार, काचेचे आहे, त्याला पूर्ण टिकल्या, आणि हा मी मेशोवरून ऑनलाईन मागवला होता. बघा, अतिशय सुंदर, घातल्यावर पण सुंदर दिसतो. त्यानंतर हा दुसरा हार, हा सुद्धा मी फ्लिपकार्टवरून ऑनलाईन मागवलेला आहे. ज्या ज्या ठिकाणी मला जे हार आवडलेत मी ते ऑनलाईन मागवलेले आहेत. आणि हा सुद्धा एक सिंगल हार आहे, जो की घातल्याच्यानंतर खूप सुंदर दिसतो. याच्यावर मला एक नथ आणि कानातले सुद्धा आले होते, पण आता ते कुठे ठेवले माहिती नाही आहे. सो हा एक हार आहे, सिंगल पीस, खूप सुंदर दिसतो घातल्याच्यानंतर. तिसऱ्या नंबरचा हा आहे, याच्यावर पण सुंदर असे कानातले आणि अंगठी आलेली आहे. याला असे छोटे छोटे स्टोन लावलेले आहेत व्हाईट कलरमध्ये. आणि नवरात्रामध्ये वगैरे आपण जे सिंगल हार वेअर करतो ते अतिशय सुंदर दिसतात. सो हा पण मी ऑनलाईनच मागवलेला आहे. हे जे पण मी तुम्हाला दाखवणार आहे माझे ऑनलाईन कलेक्शन कुठले कुठले आहेत ज्वेलरीचे, ते मी सगळे फ्लिपकार्टवरून मागवलेले आहेत. खूप कमी प्रमाणात मी मेशोवरून मागवते, फ्लिपकार्टवरूनच मी जास्त प्रमाणात मागवत असते, कारण ते मला चांगले वाटतात आणि ते आतापर्यंत मला चांगलेच आलेले आहेत प्रॉडक्ट. सगळे ड्रेस असो किंवा साडी असो किंवा ज्वेलरी असो, वॉटेवर, खूप छान पद्धतीने ते मला आवडले असल्यामुळे मी ते मागवलेले आहेत. हा सुद्धा एक सिंगल आहे, अगदी सिंगल चेन आहे याला आलेली, आणि एक थोडंसं छोटंसं असं चॉकर टाईप समोर एक पेंडॉल टाईप आहे याला, आणि सुंदर असे छोटे छोटे मणी आहेत. साडीवर सुद्धा तुम्ही अगदी छान वेअर करू शकता. हा हार, हा लॉंगमध्ये आहे, दांडिया किंवा गरबाच्या वेळेससुद्धा तुम्ही हे वेअर करू शकता. एक सिंगलमध्ये आणि हा लांब, असे दोनमध्ये तुम्ही हे घालून तयार होऊ शकता. आणि याच्यावर छोटे छोटे असे कानातले आलेले आहेत, बघू शकता. इथे छोटे छोटेसे छान टॉप्स आहेत. हे अगदी कानाला हलके आणि नाजूक. हार पण खूप सुंदर आहे हा, हे बघा. हा एक ब्लॅक मेटलमध्येच आहे, छोट्या छोट्या मोत्यांसारखाच दिसतो हा. अगदी सुंदर ज्वेलरी आहे, हे बघा. घातल्यावर पण अगदी सुंदर दिसतो, पूर्ण गळाबच्च भरून दिसतो छान. एकच घातला तरी चालतो. आणि याला असे सुंदर छोटे छोटे कानातले, मोठे मोठे कानातले आलेले. जे कोणी मोठे मोठे कानातले घालू इच्छितात त्यांना तर छानच वाटणार. स्टोन आणि कलर दिलेले आहेत, ब्लू आणि ग्रीनमध्ये, पण खूप छान आहेत, घातल्यावर खूप मस्त दिसतात. आणि हा हार बघा, अगदी सुंदर आहे, ब्लू आणि ग्रीन कलरनी त्याला स्टोन लावलेले आहेत. कानातले पण खूप सुंदर आहे आणि हार पण खूप सुंदर आहे. हे सगळं मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे. जेव्हा जेव्हा मला जे पटकन दिसलं आणि ज्या गोष्टी आवडल्या मी त्या लगेच ऑनलाईन मागवलेल्या आहेत. त्यानंतर हा एक आहे, काचाचे आहेत, याला पूर्ण स्टोन लावलेले, सुंदर आहे. याला अंगठी आणि कानातली यालासुद्धा आलेले आहेत, पण खूप सुंदर आहे. सिंगल चॉकर, तुम्ही अगदी इतकं सुंदर दिसतं ना घातल्याच्यानंतर. हा पण ऑनलाईनच मागवलेला आहे. माझे सगळे हार मी हे ऑनलाईन मागवलेले आहेत. खूप सुंदर हार आहे, हे बघा. घातल्यावर पण इतकं सुंदर दिसतं ना. हा दुसरा हार आहे, सिंगल पीस. याला सुद्धा छोटे छोटे कानातले आलेले आहेत. खूप सुंदर हार आहे हा, घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतो आणि अगदी नाजूक आहे. कुठलीच मोठी डिझाईन किंवा असा बचबच कुठेच नाही आहे. खूप सुंदर आहे ब्लॅक मेटल ज्वेलरीमध्ये, बघा. हा हार मी इथे मार्केटमधून घेतला होता नवरात्रामध्ये. दांडिया किंवा गरबासाठी तुम्ही हा हार घालू शकता. जेव्हा आपण तो ड्रेस वेअर करतो दांडियाचा, गरबाचा, त्यावेळेस हा हार तुम्ही वेअर करू शकता, किंवा याच्यावर अजून एक लॉंगमध्ये पण तुम्ही घालू शकता. अगदी छान छोटासा हार आहे, अगदी हलका आहे, लाईटवेट आहे, खूप सुंदर हार आहे. हा एक हार मी घेतला होता ऑनलाईन, फ्लिपकार्टवरूनच घेतलेला आहे. सुंदर चॉकर आहे, एकदम छोटंसं छान, आणि गळ्याला पण छान दिसतं. याच्यावर 2 कानातले होते आलेले, बघा. खूप सुंदर दिसतं घातल्याच्यानंतर. आणि हे कानातले, हे 2 झुमके, आणि ह्याला बाजूला लावायसाठी दिलेलं आहे त्यांनी. ह्याला काय म्हणतात ते मला कॉमेंट्समध्ये प्लीज सांगा. फ्लिपकार्टवरूनच ऑनलाईन केलेलं आहे, मी मागवलेलं आहे ब्लॅक मेटलमध्ये, पण खूप छान दिसतं घातल्याच्यानंतर. जेव्हा आपण सुंदर अशा पद्धतीने तयार होतो त्यावेळेस खूप सुंदर दिसतं. जे कोणी मोठे मोठे कानातले घालतं त्यांना तर खूपच सुंदर दिसतं. आणि याला एक बिंदी आलेली आहे. हा सिंगल सेट होता, याला हार वगैरे नव्हता आलेला, फक्त कानातले आणि एक बिंदी आली होती, मांगटिका जसं, बस एवढंच आलं होतं याला. अशा पद्धतीने माझे सगळे दागिने मी तुम्हाला दाखवलेले आहेत, म्हणजे ज्वेलरी जी की मी ब्लॅक मेटल घेतलेली आहे.
आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळे ब्लॅक मेटल दाखवलेले आहेत. पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी पूर्ण गोल्डन कलरची, सिल्वर आणि गोल्डन अशा वेगवेगळ्या पद्धतीची जी काही आहे माझ्याकडे ती मी दाखवेल. दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी गोल्डन कलरची ज्वेलरी दाखवेल तुम्हाला. बांगड्या वगैरे ते मी नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवेल, जे काही माझ्याकडे आहेत सिलेक्ट केलेले किंवा माझं कलेक्शन. सो ब्लॉग नक्की पहा. लाईक, शेअर, कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये सांगा. थँक्यू. बाय बाय.